सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. आज आपण काही महत्त्वाचे टिप्स बघणार आहे. नंबर 1, जर तुम्हाला रात्री झोपताना स्वप्ने दिसत नसतील तर याचा अर्थ तुमचा मेंदू नीट काम करत नाही. नंबर 2, जर तुम्ही दुपारी गाजर खाल्ले तर शरीरात रक्ताची कमतरता राहत नाही आणि सर्व प्रकारच्या शारीरिक कमजोरी देखील दूर होतात. नंबर 3, पाण्यात गुलाबाचे अर्क घालून आंघोळ करा, शरीराचा वास येणार नाही. नंबर 4, दुधात 2 निगेलाच्या बिया मिसळून ते खा, शरीराला सिंहाची ताकद मिळेल. नंबर 5, बडीशेप दुःख दूर करते, ते विस्मरणाच्या आजारांपासून मुक्त होते आणि कर्करोगासारख्या धोकादायक आजारांशी देखील लढते. नंबर 6, दुधात हळद मिसळून प्यायल्याने सर्दी लगेच बरी होते. नंबर 7, जेवणानंतर गूळ खाणाऱ्या व्यक्तीचे पोट कधीही कमकुवत होत नाही. नंबर 8, जर कानात कमी ऐकू येत असेल किंवा वेदना होत असतील तर कानात गुलाबाचे अर्क घाला. नंबर 9, जर तुम्हाला खूप शिंका येत असतील तर हिरव्या धनेचा वास घ्या, शिंका येणे थांबेल. नंबर 10, जर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर 1 चमचा ताजा लिंबाचा रस आणि 2 चमचे गुलाबाचे सार मिसळा आणि दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी दातांवर लावा, तोंडाची दुर्गंधी निघून जाईल. नंबर 11, नाकात आणि कानात पुदिन्याचे पाणी टाकल्याने नाक आणि कानातील जंत मरतात. नंबर 12, भूक लागण्यापूर्वी खाणे हानिकारक आहे. नंबर 13, सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्यास तुमचे वजन कमी होईल, त्यामुळे तुम्हाला नैराश्यापासूनही आराम मिळेल. नंबर 14, झोपताना पलंगाखाली ताजी कडुलिंबाची पाने ठेवा, तुम्ही कधीही म्हातारी होणार नाही. नंबर 15, महिन्यातून 3 वेळा बकरीचे पाय खाल्ल्याने पोट आयुष्यभर मजबूत राहते. नंबर 16, स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने मन तीक्ष्ण होते. नंबर 17, सकाळी उठताच पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा, घरात समृद्धी वाढेल. नंबर 18, जास्त भात खाणे टाळा, अन्यथा तुमच्या यकृताला रक्त बनवण्यास त्रास होईल. नंबर 19, पाणी पिल्यानंतर काही वेळ चालत राहा, तुम्हाला गुडघ्यांमध्ये कधी वेदना आणि अस्वच्छता जाणवणार नाही. नंबर 20, जास्त कडू पदार्थ खाल्ल्याने चेहरा काळवंटतो. नंबर 21, जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका, नाहीतर तुमचे पोट फुगेल. नंबर 22, चांबड्याचे बूट घातल्याने तुमची दृष्टी तीक्ष्ण होते. नंबर 23, दररोज सकाळी घर स्वच्छ केल्याने जीवनात समृद्धी येते. नंबर 24, कोमट पाणी प्या आणि तुम्हाला कधी हृदयविकाराचा झटका येणार नाही. नंबर 25, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा चांगला धुवा, जेणेकरून चांगली झोप येईल. नंबर 26, जेव्हा तुम्ही अस्वस्थ किंवा थकलेले असाल तेव्हा आल्याचा चहा प्या, तुम्हाला लगेच आराम मिळेल. नंबर 27, जर तुम्हाला तुमचे दात कायमचे निरोगी ठेवायचे असतील तर प्रत्येक जेवणानंतर तोंड स्वच्छ धुवा आणि सकाळी आणि संध्याकाळी ब्रश करण्याची सवय लावा. नंबर 28, जे लोक लवकर उठतात आणि लवकर झोपतात ते बराच काळ तरुण दिसतात. नंबर 29, प्रवास करणे एखाद्या व्यक्तीसाठी चांगले असते, कारण प्रवास केल्याने नैराश्य दूर होते. नंबर 30, जर आठवड्यातून एकदा पीच खाल्ले तर सांधेदुखी नाहीशी होते. नंबर 31, अंगठ्याला तेलाने मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 32, ज्यांच्या डोळ्यात सूज आहे त्यांनी गाजराचा रस बनवून तो प्यावा. नंबर 33, जर दात सैल किंवा खराब असतील तर कडुलिंबाचा टूथब्रश वापरा. नंबर 34, उंचीने कमी असलेल्या मुलांना दुधात खजूर मिसळून द्या. नंबर 35, रात्री नाकात काळ्या जिरेचे तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 36, ज्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो किंवा ज्यांना जास्त राग येतो त्यांचा मेंदू कमकुवत होतो. नंबर 37, जर तुम्हाला शांत झोपायचे असेल तर झोपण्यापूर्वी आल्याचा सुगंध घ्या. नंबर 38, जेव्हाही तुम्ही आंघोळ कराल तेव्हा नखांवर बदामाचे तेल लावा, यामुळे स्मरणशक्ती सुधारेल आणि कमकुवत दृष्टी देखील तीक्ष्ण होईल. नंबर 39, कोमट अक्रोड तेल डोळ्यांखालील काळी वर्तुळे रोखण्यास मदत करते, त्याचा वापर डोळ्यांना आराम देतो. नंबर 40, पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखीपासून त्वरित आराम मिळतो. नंबर 41, पायाच्या छोट्या बोटावर नारळाच्या तेलाची मालिश केल्याने वारंवार लघवी होण्याची समस्या दूर होते. 42, जर तुमच्या पायातील वेदना कमी होत नसतील तर दररोज 10 बदाम भिजवा आणि सकाळी रिकामे पोटी खा, काही दिवसात तुमचे पाय बळकट होतील. नंबर 43, जर तुम्हाला झोप येत नसेल तर 10 ते 15 मिनिटे स्वतःला हलवू नका, तुम्हाला लवकर झोप येईल. नंबर 44, एलर्जीवर सोपा उपाय, आंघोळ केल्यानंतर पाण्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि ते ओल्या शरीरावर लावा आणि टॉवेल वापरू नका. नंबर 45, जर एखाद्या महिलेचे तिच्या नाभीत आल्याचा रस घातला तर ती काही दिवसातच सडपातळ होईल. नंबर 46, जर यकृत रक्त बनवत नसेल तर दूध पिण्यापूर्वी 1 घोट मीठ पाणी प्या, यकृत रक्त बनवू लागेल. नंबर 47, दातांनी नखे चावल्याने दृष्टी कमकुवत होते. नंबर 48, जर तुम्हाला म्हातारपणातही तरुण दिसायचे असेल तर हळद मिसळून 1 ग्लास दूध प्या. नंबर 49, नेहमी डोळे चोळल्याने दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. नंबर 50, जे दूध पित नाही त्यांची कंबर 30 वर्षांच्या वयातच खाली येऊ लागते. नंबर 51, केळी खाल्ल्यानंतर 1 छोटी वेलची खाल्ल्याने केळी लवकर पचते. नंबर 52, बदाम, हळद आणि तांदूळ बारीक करून त्यात थोडे दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग पांढरा होईल. नंबर 53, जर तुम्हाला वाढत्या वजनाचा त्रास होत असेल तर बीट उकळून दररोज खा. नंबर 54, निगेला बिया बारीक करून ते लोणीसोबत खाल्ल्याने पोटाचा कोरडेपणा संपतो. नंबर 55, दररोज सकाळी भिजवलेले अंजीर मधात खाल्ल्याने माणूस निरोगी राहतो.
नंबर 56 जास्त गम चघळल्याने तुमच्या मेंदूच्या नसा कमकुवत होतात. नंबर 57 जर एखादी महिला म्हातारी दिसत असेल तर तिने डाळिंबाचा रस दह्यात मिसळून खावा आणि ती तरुण दिसू लागेल. नंबर 58 थंड पाणी माणसाला लवकर वृद्ध करते. नंबर 59 नेहमी मसाले आणि मिरच्या कमी वापरा, तुमचे पोट आयुष्यभर खराब होणार नाही. नंबर 60 ऋतूनुसार ताज्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने हृदयरोग होत नाही. नंबर 61 सकाळी रिकामे पोटी सुगंधी पदार्थ खाल्ल्याने माणूस कायमचा तरुण राहतो. नंबर 62 टोमॅटोसोबत हळदीचे पाणी प्या, यामुळे पोट स्वच्छ होते. नंबर 63 जो जास्त पाणी पितो तो बहुतेकदा अधिक शक्तिशाली असतो. नंबर 64 रिकामे पोटी 3 अंजीर खाल्ल्याने गुडघे आणि सांधे मजबूत होतात आणि शरीर लोहासारखे मजबूत होते. नंबर 65 जास्त मीठ वापरल्याने हाडे कमकुवत होतात. नंबर 66 अंथरुणावरून उठल्यानंतर काही वेळ अंथरुणावर बसा आणि डोळ्यांना थोडा मालिश करा, यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल आणि तुमची दृष्टी देखील तीक्ष्ण होईल. नंबर 67 नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांना कर्करोग होण्याची शक्यता वाढते. नंबर 68 जर सूर्यप्रकाशामुळे तुमचा रंग काळवंडला असेल तर तुमच्या चेहऱ्यावर थोडासा द्राक्षाचा रस लावा आणि तो सुकल्यानंतर चेहरा धुवा, तुमचा चेहरा स्वच्छ होईल. नंबर 69 मासे खाल्ल्यानंतर 6 ते 8 तासांनीच दूध घ्या. नंबर 70 दूध पिल्यानंतर खजूर खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 71 नारळ आणि बीट खाल्ल्याने हाडांचे सांधे मजबूत होतात. नंबर 72 दररोज 4 खजूर खाल्ल्याने शरीर कमजोर होत नाही. नंबर 73 आठवड्यातून 2 ते 3 वेळा कारल्याची भाजी खा, यामुळे लठ्ठपणा कमी होईल. नंबर 74 जर तुम्हाला पुरुषी शक्ती कायमची टिकवून ठेवायची असेल तर खजूर आणि दूध नक्की खा. नंबर 75 जास्त आंघोळ केल्याने अर्धांगवायूसारखे आजार होत नाहीत. नंबर 76 जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने अर्धांगवायू होऊ शकतो. नंबर 77 पाणी नेहमी 3 श्वासात प्यावे, यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग टाळता येईल. नंबर 78 जर तुम्ही जेवणापूर्वी भाकरी चावली नाही तर तुम्हाला पाठदुखी होईल. नंबर 79 जर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर काकडी चेहऱ्यावर घासायला सुरुवात करा, काही दिवसात चेहरा तरुण आणि ताजा दिसू लागेल. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.